नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 81 आज आपण पाहणार आहोत. खूप दिवसानंतर भाग अपलोड केलेला आहे, तर नक्की तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मध्यरात्री अर्जुनला जाग येते. तो उठून खाली पडलेली ट्रॅक पॅन्ट अंगावर चढवतो आणि वॉशरूममध्ये जाऊन येतो. हृदया तिच्या बेबी क्रॅडलमध्ये दोन्ही हात वर करून मस्त झोपली होती. अर्जुन तिला उचलून घेतो आणि बेडवर त्याच्या आणि रुपालीच्या मध्ये झोपवतो. रुपाली अर्जुनचा टी शर्ट घालून तशीच झोपली होती. अर्जुन दोघींच्या अंगावर ब्लँकेट ओढतो आणि तो सुद्धा शेजारी झोपतो. दोघीजणी त्याच्याकडे तोंड करून एका कुशीवर झोपल्या होत्या. अर्जुन थोडंसं पुढे झुकून दोघींच्या कपाळावरती किस करतो आणि पुन्हा त्याच्या जागेवर झोपतो. तर दुसरीकडे आता आपण पाहणार आहोत की काही वेळापूर्वी विजय आणि सोनाली त्यांच्या घरी आले होते. हृदयाच्या बारशाचा कार्यक्रम आवरून. अर्जुनला गेले 2 महिने ऑफिसमध्ये जास्त लक्ष देणं जमलं नव्हतं. आरव होता, पण घरी हृदय आल्यापासून त्याचं पण मन लागत नव्हतं ऑफिसमध्ये. तसंही तो नवीनच होता, तर अजून खूप काही शिकणं बाकी होतं त्याचं. त्यामुळे विजयवर जास्त ऑफिसची जबाबदारी होती. आता सुद्धा सोनालीला घरी सोडून तो लगेच चेंज करून दुसऱ्या रूममध्ये गेला होता. इम्पॉर्टंट काम होतं त्याचं. घरी आल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊण तासाने विजय त्याच्या रूममध्ये येतो. तर त्याची अतिहुशार बायको साडी आणि अंगावरच्या ज्वेलरी सहितच बेडवर झोपली होती. म्हणजे ती आल्याबरोबर चेंज न करता, फ्रेश न होता तशी झोपून गेली होती. त्यात पण तिचा एक हात बेडच्या खाली लटकत होता आणि हिला आई बनायचं आहे, स्वतःला सांभाळू शकत नाही आणि मॅडमला स्वतःचं बाळ हवं आहे. विजय सोनालीला पाहून नकारार्थी मान हलवून तिच्या जवळ जातो आणि मनामध्ये हे सगळं बोलत असतो. आता तिच्या जवळ जाऊन तो म्हणत असतो की सोनाली उठ, चेंज करून परत झोप. विजय तिचा बेडच्या खाली लटकत असलेला हात वर करत तिला उठवतो. राहू द्या, मला झोप आली. सोनाली झोपलेल्या आवाजातच हात झटकत त्याला बोलते. सोनाली उठ, ते दागिने तरी काढ, तुला झोपेत त्रास होईल त्याचा. विजय बोलतो, पण सोनाली काही उठत नाही. तिला खरंच खूप झोप आली होती. डोळे उघडू वाटत नव्हते. सोनाली उठत नाही पाहून विजय स्वतःच तिचे सगळे दागिने काढून कॉर्नर टेबलवर ठेवतो. साडीची पिन पण झोपेत टोचली असती म्हणून ती पण काढून ठेवतो आणि तिच्या अंगावर हात टाकून तो पण तिच्या शेजारी झोपतो. तो शेजारी झोपलेला जाणवतं तसं लगेच त्याच्या बाजूला सरकून झोपते आणि एक हात त्याच्या अंगावर टाकते. तसं विजयच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. तिला असं एक हात, कधी एक पाय, कधी कधी दोन्ही पाय त्याच्या अंगावर टाकून झोपायची सवय होती. त्याशिवाय तिला झोपच येत नव्हती. आत्तासुद्धा तो रूममध्ये आला तेव्हा एका जाड पिलोवर पाय टाकून झोपली होती. विजय आणि सोनालीचं लव्ह मॅरेज असं काहीच नव्हतं आणि आता लग्नाला 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा कधी आय लव्ह यू बोलले नसतील एकमेकांना. सोनाली कधीतरी लाडात आल्यावर बोलली असेल, पण असं सिरियस प्रपोज वगैरे काहीच केलं नव्हतं कधी. सोनाली गावाकडची असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी इथे आल्यावर समजल्या होत्या. सोनाली आणि विजयचं गाव एकच होतं. विजय लहानपणापासून मुंबईमध्येच त्याच्या मामाच्या घरी राहत होता. कॉलेज पूर्ण करून जॉब वगैरे लागल्यानंतर त्याने स्वतःचं घर घेतलं आणि तो त्याच्या घरी शिफ्ट झाला. पण त्याचे आई बाबा गावीच राहत होते. विजयने त्यांना त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलवलं होतं, पण त्यांना शहरात करमत नव्हतं म्हणून ते गावाकडेच राहायचे. 1-2 दिवस राहून परत गावीच जात होते. सोनाली गावी त्याच्या घराशेजारीच राहत होती. तिची आई एकटीच होती. तिचे बाबा गेले तेव्हा विजयच्या आईबाबांनी त्यांना खूप मदत केली होती आणि विजयचं लग्न सोनालीसोबत लावून दिलं होतं. सोनालीची फक्त 12वी झाली होती. इथे येऊन विजयने जबरदस्ती तिचं ॲडमिशन केलं होतं. सोनाली फक्त पेपर असले की कॉलेजला जात होती. तिला तसंही शिक्षणात जास्त इंटरेस्ट नव्हता, पण ती आधीपासूनच खूप हुशार होती. सोनाली गावाला विजयच्या घरी शेजारी राहत असली तरी त्याने तिला कधीच पाहिलं नव्हतं. ती खूप लहान होती तेव्हा पाहिलं असेल, पण ती त्याला आठवत नव्हती. आधी त्याने या लग्नाला विरोध केला होता कारण सोनाली खूपच लहान होती, पण तिची आईची परिस्थिती लक्षात घेता तो तयार झाला होता. तसंही त्याचं कोणावरती प्रेम नव्हतं, पण कधी ना कधी लग्न होणारच आहे, तर मग सोनाली सोबतच करू असा विचार विजयने केला. कारण सोनाली त्याच्या आईवडिलांची चॉईस होती. म्हणजे ती संस्कारिक तर असणारच आणि मग मुळात ती दिसायला सुद्धा खूप सुंदर होती. खरंच सोनाली खूप छान दिसायची आणि त्यामुळे विजयने ठरवलं की आपण सोनाली बरोबरच लग्न करूया. सुरुवातीला त्याला खूप घाबरायची.
ती त्याच्यासोबत एकटी मुंबईमध्ये येण्यासाठी तर तयारच नव्हती. त्याला आत्ताही आठवून हसू येत होतं. कशी ती त्याच्या आईच्या पदराला धरून बसली होती आणि रडत होती, गाव सोडून जायचं नाही म्हणत होती. तिच्यामुळे त्याचे आई वडील आणि तिची आई सगळेच मुंबईमध्ये आले आणि 2-3 दिवस राहून मग परत गावाला गेले होते. आत्ता सोनाली त्याला अजिबातच घाबरत नव्हती. विजयच्या डोक्यावर बसून तर मिऱ्याच वाटत होती. लग्न झाल्यानंतर अर्जुनने त्यांना म्हणजे विजय आणि सोनालीचं लग्न झाल्यानंतर अर्जुनने त्यांना हनीमूनसाठी काश्मीरला पाठवलं होतं. तिथे मॅडमला विजयचं प्रेम सहन झालं नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच ताप वगैरे आला होता. विजयला त्यानंतर गिल्टी वाटत होतं. आपण पेशन्स ठेवायला हवे होते असं वाटत होतं त्याला. त्यानंतर 1 महिना विजय सोनालीच्या जवळ गेला नव्हता. पण तो सुद्धा एक पुरुष होता आणि सोनालीसारखी सुंदर आणि नाजूक बायको असताना तो तरी कसा दूर राहू शकणार होता. त्याला कितीही समजत असलं की ती लहान आहे, ती अजून एवढी मॅच्युअर नाही, तिला या गोष्टीचे एवढे ज्ञान नाही, पण तरी हक्काची बायको असताना कधी कधी त्याचा संयम ढळत होता. मागच्या सगळ्या गोष्टी आठवून विजयला आता हसू येत होतं. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मनाला सुकून भेटत होतं. चेहऱ्यावर समाधान होतं त्याच्या. झोपेतच ती त्याच्याजवळ सरकते आणि चेहरा त्याच्या छातीवर घासते. तसं तो आवंडा गिळून तिच्याकडे पाहतो. असं काहीतरी करत होती आणि त्याचे पेशंट चेक करत होती. अहो बेबी पाहिजे, सोनाली झोपेत बडबड करत होती. हृदयाच्या बारशामुळे सोनालीच्या डोक्यात दिवसभर बेबी हा एकच विषय फिरत होता. त्यामुळे आत्ता झोपेत सुद्धा तेच बडबड करत होती. हो घेऊन येऊ बेबी, आपण झोपतो आत्ता, विजय तिच्या डोक्याला थोपटवत बोलतो. तर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक नक्की करा. येथेच थांबूया, भेटूया उद्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.